मी अन्नपूर्णा कोरगावकर आता येत्या 2 तारीखला सावंतवाडी नगर परिषदेचे इलेक्शनमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेली आहे। माझे चिन्ह आहे मेणबत्ती। येत्या 2 तारीखला 2 नंबर बटन दाबून मेणबत्ती समोरची बटन गर्वानी, प्रेमाने आणि जबाबदारीने दाबा आणि मला विजयी करा असं मी सावंतवाडीकरांकडे आवाहन करते। मी सावंतवाडीचे नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये एक इलेक्शन म्हणून न बघता एक जबाबदारी म्हणून बघत आहे। इथला युवकांना, युवतींना, महिलांना, ज्येष्ठांना एक न्याय देण्यासाठी, आपलं सावंतवाडी शहराला एक प्रगतीपथावर नेण्यासाठी, आपलं युवक युवती बेरोजगार आहे त्यांना एक जबाबदारीचे एक स्थान देण्यासाठी हे निवडणूक मी लढत आहे। खूप प्रलंबित प्रकल्प आहेत सावंतवाडीमध्ये। ते प्रकल्प मार्गी लावण्यासाठी, अंडरग्राउंड वायरचे काम त्वरित हाती घेण्यासाठी, खूप कोचिंग क्लासेस आपलं युवक मुलांना पाहिजे त्याच्यासाठी, आणि युवतींना घरात बनवलेले वस्तूंना चांगल्या प्रकारे मार्केट मिळवून देण्यासाठी हे इलेक्शन आहे। एक्सपिरियन्स मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात। तसंच मी गेले 5 वर्ष उपनगराध्यक्ष म्हणून सावंतवाडीमध्ये काम केलं आणि प्रभारी नगराध्यक्ष म्हणून सुद्धा मला जबाबदारी घेण्याची एक संधी मिळाली। त्याच्या अनुभवाने मी आता नगराध्यक्ष रिंगणात उतरलेली आहे। आपण बघत आहात समोरचे व्यक्ती सगळे आपलं आहेत उमेदवार नगराध्यक्षाचा, ते नगरसेविका सुद्धा झालेली नाहीयेत आणि त्याच्या अनुषंगाने सावंतवाडीकरांना मी सांगू इच्छिते की आपलं एक अनुभवाचं जोरावर किंवा अनुभवाच्या आधारावर आणि एक इच्छाशक्तीचे बळावर मी सावंतवाडीचे जनतेचं सेवा करण्यासाठी नगराध्यक्ष म्हणून रिंगणात उतरलेली आहे। आणि आपणच बघत आहात की काही दिवस सावंतवाडीमध्ये आणि आपलं पूर्ण जिल्हाभर वेगळ्या पद्धतीने इलेक्शन लढवत जात आहे। आपण स्वतःला 5,000, 10,000, 2,000 असं वगैरे न घेता, त्याला धनशक्तीला बळी न पडता, स्वतःला 5 वर्षासाठी दिवसाला 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपयाला स्वतःचं मौल्य करू नका। आपण खूप मौल्यवान आहात, एवढं कमी किमतीला आपल्याला विकू नका असं मला म्हणायचं आहे। आपलं जबाबदारी खूप मोठी आहे। तुम्ही एक मतदान करून योग्य व्यक्तीला निवडून आणाल आणि आपलं मातीला खूप न्याय देणार असं मला वाटतं। हे तुमची जबाबदारी आहे। आपलं पॅनल टू पॅनल मतदान करा असं म्हणतात आणि निवडून आल्यानंतर आपलं जबाबदारी काय आहे हे त्यांना माहिती नसतं। असं उमेदवारांना निवडून देऊ नका। तुम्ही स्वतःला विचार करा, तुमचे स्वतःचे आहे ते ज्ञानाला विचार करा आणि सांगा बाबा आपल्या शहराला कोण न्याय देणार, आपल्या युवकांना कोण न्याय देणार, आपल्या महिलांचे सबलीकरणासाठी, त्यांना आपल्या ज्येष्ठांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या प्रेमासाठी आपल्याला शहराला कोण पाहिजे हे तुम्ही निवडून द्या। मतदानच करा, ते बाकीचं त्याला अर्थ किंवा डेफिनेशन लावू नका असं मला म्हणायचं आहे। गेल्या वेळी मी इलेक्शन लढवली तेव्हा शेवटच्या दिवशी एक अफवा उठवलेली होती, मी बीजेपी बरोबर हात मिळवणी केली आणि मी माघार घेतली म्हणून। असं कदापि होणार नाहीये। मी स्टार्ट टू फिनिश एक हाती विडा उचललेली आहे सावंतवाडी शहराचं। माझी शहर माझी जबाबदारी हे पूर्णपणे पार पडणार आहे। असं कोणीही मेसेज किंवा तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकलेले असेल तर पुढे टाकणार असेल तर हे चुकीचं आहे आणि मी नगराध्यक्ष म्हणून पदाला निवडणुकीमध्ये उतरलेली आहे आणि सावंतवाडी जनते पूर्णपणे मला न्याय देणार आहे आणि प्रेमाने मला जिंकून देणार आहे याला खात्री आहे। असं अफवाला तुम्ही बळी पडू नका। आणि खूप मी जाहीरनामामध्ये माझं विजन मी लिहिलेले आहे, पण ते विजन फक्त माझे पेपरवर किंवा पुस्तकामध्ये नसून हे मी प्रॅक्टिकली सावंतवाडी शहराला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे। हे माझे विजन आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छिते। पुन्हा सावंतवाडी निवडणुकीमध्ये आता येणारी 2 तारीखला तुम्ही सर्वांनी नगराध्यक्ष म्हणून मला निवडून द्या आणि मला एक संधी द्या असं मी कळकळीची विनंती करते आणि मी थांबते। अन्नपूर्णा कोरगावकर, 2 तारीखला 2 नंबर बटन दाबून विजयी करा।
हे माझं विजन आहे आणि माझे चिन्ह आहे मेणबत्ती. मेणबत्ती सर्वांनी पेटवून पूर्ण सावंतवाडी शहराला अजून दैदिप्यमान करायचं आहे आणि पूर्ण शहर आपण असंच उजाडमध्ये बघूया, असंच तुम्हाला विनंती करते. मी कृषीच्या माध्यमातून आणि माझगावला एक आमचं IT सेक्टरच्या माध्यमातून आज तिथे 200चे प्रोव्हिजन आहे नाईटला आणि ते डे आणि नाईट चालू झालं तर 400 मुलांना मी रोजगार देऊ शकते. आज माझ्याकडे 120 मुलांचे स्टाफ आहे कृषी आणि ITच्या माध्यमातून. पण मला हे सांगायचं आहे की पुणे आणि मुंबईमध्ये खूप IT कंपनी आहेत, त्याला फक्त लागतात की नेटवर्क लागते. आज आपल्याकडे सावंतवाडी शहरामध्ये खूप स्ट्रॉंग नेटवर्क आहे, म्हणजे रेंज आहे. आपण छोटी छोटी कंपनी एक 300 ते 400 स्क्वेअर फूट मध्ये आपण सेटअप केला. खूप ठिकाणामध्ये आपण सावंतवाडी शहरामध्ये आता 10 प्रभाग आहे, तिथे आपण 10 युनिट तयार केला तरी 20 मुलांना आपण रोजगार दिले तर 200 मुलांना रोजगार द्यायला काही कठीण नाही. आणि ते डे अँड नाईट झालं तर 200 200 400 झाले. त्याला काय मोठं सेटअप लागत नाही, फक्त गरज आहे रेंज. असं खूप कंपन्या आहेत. आपण कसं गोसोर्स बरोबर अलायन्स केला, असं भरपूर कंपन्या बरोबर अलायन्स करून आपण लहान लहान युनिट तयार करू शकतो सावंतवाडीमध्ये आणि युवकांना रोजगार देऊ शकतो. खूप खूप प्रतिक्रिया आहे युवकांना रोजगारसाठी. आणि गोव्याला जाता 2 व्हीलर घेऊन, ते 4 व्हीलरनी जाऊ शकत नाही. 4 व्हीलरला आपल्याला एव्हरेज कमी असतं आणि 2 व्हीलरनी जातात. इट इज प्युअरली अनसेफ आहे आणि त्यांना 15 ते 20,000 रुपये रेंजमध्येच त्यांना पगार मिळतो आणि महिन्याच्या शेवटला त्यांच्या हातात मला वाटतं शिकस्त काटकसर करून त्यांचे 6 ते 7,000 रुपये शिल्लक राहतात. त्याच्यापेक्षा सावंतवाडीत मिळालं त्यांना रोजगार, प्युअरली ते घरी राहून त्यांच्या आई वडिलांबरोबर आणि घरातले जेवण पौष्टिक खाऊन ते आनंदात राहू शकतात. नाहीये, माझ्या सोबत देणारी सावंतवाडीची जनता आहे. त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी आय डोंट थिंक अबाउट दॅट, आय डोंट बॉदर अबाउट दॅट. पक्ष हे जनतेचे आहे. पक्ष हे एक नाव आहे की बाबा एक ग्रुप ऑफ मेंबर्सचे एक पक्ष असतात, त्याला आपण BJP, काँग्रेस, उबाटा असं नाव दिलेले आहे. त्याच्यातले जनता माझ्या सोबत आहे. बरोबर आहे ना? तुमचा पक्ष म्हणजे जनता आहे. जनतेचे पक्ष मी आहे. निवडून येणार सुद्धा जनतेचं नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार आहे. आणि आपलं सावंतवाडीला न्याय देण्यासाठी सर्व पक्षीय नेते मंडळींकडे मी जाणार आहे. तेव्हा माझं इगो कुठेही राहणार नाहीये आणि शहराला न्याय देण्यासाठी प्रत्येकांचे ऑफिशियली मी त्यांच्यासोबत जाऊन मी फंड्स आणणार सावंतवाडी शहरासाठी.